लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला। अर्थ खात्यातील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवला असं शिरसाटांनी म्हटलं, तर माझ्या खात्याचे 450 कोटी रुपये वर्ग करण्यात आले। शिरसाटांनी हे विधान केलं। गरज नसेल तर सामाजिक न्याय खातं बंद करा असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। शिरसाट संतापल्याचे दिसलेले आहेत। सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतोय, कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे। याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही, पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही, परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल। तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही। तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले, आम्ही अशा दलित भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही। लाडक्या बहीण ही कोणती जात नाही, लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे। मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी तो काढला पाहिजे। या खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटीपैकी 410 कोटी रुपये आणि आदिवासी खात्यातले जवळपास 335 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे। सरकार हे करतंय। या गोष्टीची पूर्तता करणं हे काम अर्थ खात्याचं आणि तिथे बसलेल्या जे 5-25 सेक्रेटरी आहेत ते विचार करतात त्याच्यातून कशा रीतीने आपण मार्ग काढू शकतो आहोत। त्याने तो निर्णय घेतला असेल। हळूहळू जसं राज्यात उत्पन्न वाढेल त्याप्रमाणे मग जे आहे मग वेगळे फंड्स या त्याच्यासाठी सुद्धा निर्माण होतील। मग त्यावेळेला कुठल्याही विभागाच्या फंड्सच्या बाबतीमध्ये विचारणा होणार नाही। निधी देत असताना लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्या विभागातनं निधी देण्यात आला। ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिलाय। ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे। कुठे पैसे वळवण्याची गरज नाही। आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। थोडंफार काय इकडे तिकडे होईल, पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही, काढला जाणार नाही। सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील, सगळ्या विभागाला, समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल, असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही। तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही, फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल 2-4-8 दिवसापुरती, पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी राहणार नाही। खरं तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले नसते जर शरद पवार नसते, आणि अजित पवार काल सुद्धा उपमुख्यमंत्री झाले नसते जर त्यांनी शरद पवारांशी गद्दारी केली नसते। त्यामुळे मुख्यमंत्रीपेक्षा उपमुख्यमंत्री आपण कशामुळे झालो हे अजित पवार साहेबांनी लक्षात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।